नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण रिकन्सिलेशन स्टेटमेंटवरचा शेवटचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. प्रॉब्लेम मी वाचतो. द फॉलोइंग इज द ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ कंपनी फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2003. डेबिट साइड मटेरियल कंझ्युम्ड ₹1,40,000, डायरेक्ट वेजेस ₹70,000, वर्क्स ओव्हरहेड 41,500, ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस 20,000, selling expenses 22,500, preliminary expenses 800, bank charges 300, net profit 16,900. Credit side, buy sales 6,000 units ₹3,000, buy stock of finished goods 10,000, buy dividend received ₹2,000. Total of profit and loss account 3,12,000. The cost record show the following. Number 1, work overhead are charged at 60% of wages. Number 2, administration expenses are charged at 10% of prime cost. Number 3, selling expenses are charged at ₹3 per unit sold. From the above detail, prepare statement of cost and profit as per cost record. And number B, a statement reconciling for the प्रॉफिट डिस्क्लोज्ड बाय द कॉस्ट अकाउंट अँड फायनान्शियल अकाउंट. तर आपणाला या ठिकाणी फायनान्शियल अकाउंटनुसार ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे आणि कॉस्टिंग रेकॉर्डनुसार काही आयटम कसे आहेत ते खाली या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आता आपण ह्या प्रॉब्लेमला या ठिकाणी सुरुवात करू. तर पहा, पहिल्यांदा आपणाला ह्या प्रॉब्लेममध्ये नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट 16,900 दिलेला आहे, परंतु नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट किती आहे ते ह्या प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही. म्हणून कॉस्ट अकाउंटनुसार येणारा प्रॉफिट आपणाला फाइंड आउट करावा लागेल आणि फाइंड आउट करण्यासाठी मी या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ कॉस्ट अँड प्रॉफिट हे तयार केलेलं आहे. तर आता आपण या ठिकाणी पहिल्यांदा परिव्यय लेखाकर्मानुसार येणारा जो प्रॉफिट आहे तो किती आहे तो आपण या ठिकाणी शोधून काढू. तर पहा, ह्या ठिकाणी जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीच्या आधारेच आपणाला या ठिकाणी हे स्टेटमेंट पूर्ण करायचं आहे. तर पहा, मटेरियल कंझ्युम्ड ते उत्पादन तयार करण्यासाठी किती मटेरियल वापरण्यात आलेलं आहे? 1,40,000 रुपयाचं मटेरियल या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणून स्टेटमेंट ऑफ कॉस्ट अँड प्रॉफिट ह्या स्टेटमेंटमध्ये मटेरियल कंझ्युम्ड 1,40,000 या ठिकाणी लिहा. मटेरियल कंझ्युम्ड 1,40,000. त्यामध्ये डायरेक्ट वेजेस ॲड करा 70,000. आता तुम्ही असं म्हणाल की फायनान्शियल अकाउंटमधली माहिती तुम्ही का घेत आहात? तर पहा, परिव्यय लेखाकर्म लिहिण्यासाठी आणि आर्थिक लेखाकर्म लिहिण्यासाठी माहिती ही एकच असते. आलं लक्षात? एकाच माहितीच्या आधारावर हे दोन्हीही लेखे लिहिले जातात, परंतु फरक एवढा पडतो की काही आयटम परिव्यय लेखाकर्मामध्ये लिहिले जातात तर काही फायनान्शियल अकाउंटमध्ये लिहिले जातात. काही आयटम परिव्यय लेखाकर्मातून वगळले जातात तर काही आयटम फायनान्शियल अकाउंटमधून वगळले जातात. किंवा एखाद्या खर्चाची किंवा उत्पन्नाची एकाच लेखाकर्मामध्ये नोंद होते, दुसऱ्यामध्ये होत नाही. त्यामुळे नफ्यामध्ये फरक पडतो. तर माहिती सेम असल्यामुळे ही माहिती वापरून मी हे स्टेटमेंट ऑफ कॉस्ट अँड प्रॉफिट या ठिकाणी तयार करत आहे. मटेरियल कंझ्युम्ड 1,40,000 आणि डायरेक्ट वेजेस 70,000. हे 70,000 रुपये या ठिकाणी घेऊन टाका. ह्या दोन्हीची बेरीज किती होईल? 2,10,000. तर ह्या 2,10,000ला प्राईम कॉस्ट असं म्हणायचं. प्राईम कॉस्ट 2,10,000. आता प्राईम कॉस्टच्या नंतर त्यामध्ये ॲड करा वर्क्स ओव्हरहेड 60% ऑफ 70,000. आता हे 60% ऑफ 70,000 कुठून आलेलं आहे? तर खाली पहा, द कॉस्ट रेकॉर्ड शो द फॉलोइंग. नंबर 1, वर्क्स ओव्हरहेड आर चार्जड ॲट 60% ऑफ वेजेस. तर पहा, वर्क्स ओव्हरहेड वेजेसच्या 60%. तर वेजेस किती आहे? 70,000. 70,000च्या 60% म्हणजे किती होईल? 42,000. 42 म्हणजे 42,000 ते येईल. पहा, तर आता याची बेरीज करा. हे 2
2,52,000 रुपये ह्याला म्हणायचं वर्क्स कॉस्ट. 2,52,000 रुपये बेरीज झाली, त्याला म्हणायचं वर्क्स कॉस्ट. आता ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, तर प्रॉब्लेममध्ये दिलं आहे ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस आर चार्जड ॲट 10% ऑफ प्राईम कॉस्ट. म्हणजे प्राईम कॉस्टच्या 10% ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस त्या ठिकाणी चार्ज करायचे आहेत. म्हणून या वर्क्स ओव्हरहेडमध्ये प्लस ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस 10% ऑफ ₹2,10,000. प्राईम कॉस्ट ही 2,10,000 आहे, म्हणून 2,10,000च्या 10% म्हणजे 21,000 या ठिकाणी घेऊन टाका. याची बेरीज करा. 2,73,000 रुपये बेरीज झाली पहा. 2,73,000ला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं म्हणायचं. म्हणजे हे उत्पादन तयार करण्यासाठी 2,73,000 रुपये एकूण खर्च आलेला आहे. आता या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये. स्टॉक क्रेडिट साईडला पहा, बाय स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 10,000. आलं लक्षात. तर हे 10,000 चालू वर्षी विकायचा राहिलेला माल आहे, तर तो याच्यातून मायनस करावा लागेल. म्हणून या ठिकाणी मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स ₹10,000. 10,000 रुपयाचा फिनिश्ड स्टॉक या ठिकाणी उरलेला आहे, तो मायनस करा. म्हणजे या ठिकाणी किती राहील? 2,63,000. ह्या 2,63,000ला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड असं म्हणतात. तर पहा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जेवढ्या किमतीच्या वस्तू विकलेल्या आहेत, जेवढ्या वस्तू विकलेल्या आहेत त्या वस्तूचं मूल्य आहे 2,63,000 रुपये. मग आता त्यामध्ये आपणाला ॲड करायचं आहे नंबर 3, सेलिंग एक्सपेन्सेस आर चार्जड ॲट ₹3 पर युनिट सोल्ड. तर या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये प्लस करा सेलिंग एक्सपेन्सेस ॲट द रेट ऑफ ₹3 पर युनिट सोल्ड. तर किती युनिट आपण सोल्ड केलेले आहेत प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे पहा, क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय सेल 6,000 युनिट्स. आलं लक्षात. 6,000 युनिट, प्रत्येक युनिट विकण्यासाठी ₹3 खर्च आलेला आहे. म्हणून सेलिंग एक्सपेन्सेस ₹3 पर युनिट सोल्ड इंटू ब्रॅकेट 6,000 युनिट्स इंटू ₹3, म्हणजे हा 18,000 रुपये खर्च आलेला आहे. आलं लक्षात. सेलिंग एक्सपेन्सेस 18,000 रुपये खर्च आला आहे. तर यांची बेरीज करा. ₹2,81,000 ह्याला म्हणायचं कॉस्ट ऑफ सेल. ह्याला काय म्हणायचं? कॉस्ट ऑफ सेल म्हणायचं. 2,81,000. तर आता या ठिकाणी सेल्स दिलेली आहे पहा 3,00,000. प्रॉब्लेममध्ये क्रेडिट साईडला सेल्स रुपीजमध्ये दिलेली आहे 3,00,000. तर हे सेल्स घ्या या ठिकाणी 3,00,000. तर या ठिकाणी या दोन्हीमध्ये 2,81,000 आणि 3,00,000 यामध्ये जो फरक आहे 19,000चा, ह्याला काय म्हणायचं? नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट. आलं लक्षात. तर नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट किती आलेला आहे? 19,000 आलेला आहे. आता आपण हे 19,000 ह्या रिकन्सिलेशन स्टेटमेंटमध्ये लिहू. नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट रेकॉर्ड 19,000. म्हणजे असा प्रॉफिट फाइंड आउट केल्याशिवाय आपणाला हे रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करता येत नाही. आणि प्रॉब्लेममध्ये फायनान्शियल अकाउंटचा प्रॉफिट दिलेला असतो, परिव्यय लेखाकर्माचा दिलेला नसतो, किंवा परिव्यय लेखाकर्माचा दिलेला असतो, फायनान्शियल अकाउंटचा दिलेला नसतो. तर जे ॲटम मिसिंग आहेत ते आपणाला फाइंड आउट करावे लागतात. आलं लक्षात. फाइंड आउट करून मग रिकन्सिलेशन स्टेटमेंट या ठिकाणी तयार करायचं आहे. तर पहा, आता आपण या ठिकाणी वर्क्स ओव्हरहेड, मटेरियल दोन्हीकडे सेम आहे. आलं लक्षात. हो का. मटेरियल 1,40,000 कॉस्टिंग रेकॉर्डमध्ये, आणि प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे दिलेलं आहे तिथे 1,40,000. ह्या दोन्हीत फरक नाही. डायरेक्ट वेजेस दोन्हीकडे सारखे आहे. तिथे 70,000 आहे कॉस्टिंग रेकॉर्डमध्ये, स्टेटमेंट ऑफ कॉस्टमध्ये 70,000, आणि इथे सुद्धा 70,000 रुपये आहे. त्यानंतर वर्क्स ओव्हरहेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 41,500 रुपये दिलेले आहेत, आणि या ठिकाणी वर्क्स ओव्हरहेड 42,000 दिलेले आहेत. म्हणजे फायनान्शियल अकाउंटनुसार 41,500, परिव्यय लेखाकर्मानुसार 42,000.
म्हणजे परिव्यय लेखाकर्मानुसार हा खर्च जास्त लावण्यात आलेला आहे. किती रुपयाने? 500 रुपयाने जास्त लावलेला आहे. खर्च 500 रुपयाने जास्त लावला म्हणजे परिव्यय लेखाकर्माचा प्रॉफिट 500 रुपयाने कमी झाला. आलं लक्षात? उत्पन्न कमी झालं आणि प्रॉफिटसुद्धा 500 रुपयाने कमी झाला. आता कमी झालेला प्रॉफिट आपल्याला तेवढ्या रकमेने वाढवावा लागेल, 500 रुपयाने वाढवावा लागेल. म्हणून या ठिकाणी ॲडमध्ये लिहा नंबर 1 वर्क्स ओव्हरहेड ओव्हर रिकवर्ड इन कॉस्ट अकाउंट. आलं लक्षात? इथं वाटल्यास कंसामध्ये लिहा कॉस्ट अकाउंटमध्ये 42,000 दाखवलेलं आहे आणि त्या ठिकाणी 41,500 म्हणजे 500 रुपये या ठिकाणी जास्त दाखवलेत. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस 20,000 दाखवलेले आहेत आणि स्टेटमेंट ऑफ कॉस्टमध्ये किती दाखवलेत? ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस 21,000 रुपये दाखवलेले आहेत. म्हणजे परिव्यय लेखाकर्मामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस हा खर्च जास्त दाखवण्यात आलेला आहे. किती रुपयाने जास्त दाखवला? 1,000 रुपयाने जास्त दाखवला. खर्च 1,000 रुपयाने जास्त दाखवला म्हणजे उत्पन्न 1,000 रुपयाने कमी झालं, म्हणजे प्रॉफिटसुद्धा 1,000 रुपयाने कमी झाला. मग आता कमी झालेला प्रॉफिट आपल्याला तेवढ्या रकमेने वाढवावा लागेल. म्हणून परिव्यय लेखाकर्माच्या प्रॉफिटमध्ये ही रक्कम 1,000 रुपये या ठिकाणी ॲड करा. तर पहा ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस ओव्हर ॲब्सॉर्ब्ड इन कॉस्ट अकाउंट कंसात वाटल्यास लिहा 42,000 मायनस 41,000. 42,000 नाही, सॉरी 21,000. 21,000 मायनस 20,000. तर या ठिकाणी 1,000 रुपयाचा फरक पडतो. पहा 1,000 रुपयाने हा प्रॉफिट वाढवावा लागतो. त्यानंतर पुढे दिलेला आहे सेलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये म्हणजेच फायनान्शियल अकाउंटमध्ये सेलिंग एक्सपेन्सेस 22,500. तर या ठिकाणी किती दाखवलेले आहेत ते पहा. सेलिंग एक्सपेन्सेस स्टेटमेंट ऑफ कॉस्टमध्ये सेलिंग एक्सपेन्सेस 18,000 रुपये दाखवलेले आहेत. परिव्यय लेखाकर्मामध्ये 18,000 आणि फायनान्शियल अकाउंटमध्ये 22,500. म्हणजे परिव्यय लेखाकर्मामध्ये कमी दाखवले की जास्त दाखवले? कमी दाखवलेलं आहे. आलं लक्षात? परिव्यय लेखाकर्मामध्ये खर्च कमी दाखवला म्हणून उत्पन्न तेवढ्याने वाढलं आणि प्रॉफिटसुद्धा तेवढ्या रकमेने या ठिकाणी वाढलेला आहे. तर हा जो प्रॉफिट आहे तो किती रुपयाने या ठिकाणी हे केलेला आहे? 4,500 रुपयाने या ठिकाणी परिव्यय लेखाकर्मामध्ये हा खर्च कमी दाखवला आहे. म्हणून परिव्यय लेखाकर्माचं उत्पन्न 4,500 रुपयाने वाढलं म्हणजेच प्रॉफिटसुद्धा 4,500ने वाढला. आता तो आपल्याला कमी करावा लागेल. म्हणून लेसमध्ये घ्या नंबर 1 सेलिंग एक्सपेन्सेस अंडर ॲब्सॉर्ब्ड इन कॉस्ट अकाउंट. तर कॉस्ट अकाउंटमध्ये या ठिकाणी कंसात वाटल्यास लिहू शकता 18,000 मायनस 22,500 म्हणजे 4,500 रुपये या ठिकाणी लिहा. दोन्हीतला फरक 4,500. त्यानंतर पुढे दिले पहा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 800. आलं लक्षात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये म्हणजेच फायनान्शियल अकाउंटमध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 800 रुपये दाखवलेला आहे आणि ह्या स्टेटमेंट ऑफ कॉस्टमध्ये कुठे आहे का? नाही. फक्त फायनान्शियल अकाउंटमध्ये याची नोंद झालेली आहे ह्या खर्चाची. आलं लक्षात? परिव्यय लेखाकर्मामध्ये ह्या खर्चाची नोंद झालेली नाही. 800 रुपयाने हा प्रॉफिट परिव्यय लेखाकर्माचा वाढलेला आहे. तो वाढलेला आता कमी करावा लागेल. कमी करण्यासाठी लेस या यादीमध्ये या प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ इन फायनान्शियल अकाउंट ओनली ₹800. म्हणजे परिव्यय लेखाकर्मात याची नोंद झाली नाही, फक्त फायनान्शियल अकाउंटमध्ये नोंद झाल्यामुळे हा आयटम आपल्याला मायनस करावा लागतो, कारण तेवढ्याने नफा वाढलेला होता तो कमी करावा लागेल. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा बँक चार्जेस 300. आता ह्या स्टेटमेंट ऑफ कॉस्टमध्ये कुठे बँक चार्जेस दिसतात का? नाही. म्हणजे परिव्यय लेखाकर्मामध्ये बँक चार्जेस लावलेले नाहीत, फक्त आर्थिक लेखाकर्मामध्ये लावलेले आहेत. परिव्यय लेखाकर्मामध्ये न लावल्यामुळे 300 रुपयाने परिव्यय लेखाकर्माचा नफा वाढला, तो आता आपल्याला कमी करावा लागेल.
कमी करण्यासाठी लेसच्या यादीमध्ये या नंबर 3 बँक चार्जेस टेकन इन फायनान्शियल अकाउंट ओनली हे 300 रुपये या ठिकाणी लिहून टाका. आलं लक्षात. त्यानंतर नेट प्रॉफिट इकडचा 16,900 रुपये आहे. आता तो तेवढा येईल का ते आपल्याला बघायचं आहे. आलं लक्षात. नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट 16,900 रुपये एवढा प्रॉफिट येतोय का ते आपण बघू. त्यानंतर आता क्रेडिट साईडला या सेल्स 3 लाख. तर पहा स्टेटमेंट ऑफ कॉस्टमध्ये 3 लाख रुपये सेल आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सुद्धा 3 लाख रुपये सेल आहे. म्हणजे याच्यामध्ये काही फरक नाही. त्यानंतर स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स ₹10,000. आलं लक्षात. स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स 10,000 हा क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन या ठिकाणी 10,000 न विकलेल्या त्या वस्तू आहेत, त्यामुळे त्याची नोंद या ठिकाणी कुठेही होणार नाही. आलं लक्षात. तो मायनस केलेला आहे, पण या ठिकाणी मायनस आयटम या ठिकाणी येत नाही. त्यानंतर पुढे लिहा डिव्हिडंड रिसिव्ड ₹2,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये म्हणजे फायनान्शियल अकाउंटमध्ये डिव्हिडंड रिसिव्ड 2,000, परंतु परिव्यय लेखाकर्मामध्ये डिव्हिडंड दाखवलेला नाही. म्हणजे उत्पन्न 2,000 रुपयाने परिव्यय लेखाकर्माचं कमी आहे, म्हणजे प्रॉफिटसुद्धा कमी आहे. तर आता 2,000 रुपयाने आपणाला तो प्रॉफिट वाढवावा लागेल. वाढविण्यासाठी ॲडच्या लिस्टमध्ये नंबर 3 डिव्हिडंड रिसिव्ड रेकॉर्डेड इन फायनान्शियल अकाउंट ओनली किती रुपीज 2,000. तर पहा अशा पद्धतीने प्रॉब्लेममधले सर्व आयटम्स आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आता आपण यांच्या बेरजा करू. म्हणजे नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट रेकॉर्ड म्हणजे परिव्यय लेखाकर्माच्या नफ्यामध्ये ॲड होणारे आयटम त्यांची पहिल्यांदा बेरीज करा. 3,500 रुपये 19 आणि 3 म्हणजे 22,500 रुपये येईल पाहिजे. आलं लक्ष. 22,500. आता लेस होणाऱ्या आयटमची बेरीज करा. तर 22,500 मधून हे 5,600 लेस करा. 15तून 6 गेले 9, 12तून 6 गेले 6 म्हणजे 16,900 रुपये या ठिकाणी आलेला आहे. पहा म्हणजे अशा पद्धतीने लेखे लिहिण्यामध्ये कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी चुका झालेल्या नाहीत. सर्व लेखे अचूक पद्धतीने लिहिलेले आहेत, परंतु काही आयटम कमी जास्त केलेले आहेत, काही आयटम एखाद्या लेखाकर्मामध्ये लिहिलेले आहेत, दुसऱ्यामध्ये लिहिलेले नाहीत. त्यामुळे हा फरक पडलेला आहे आणि तो फरक या ठिकाणी त्याच्यामध्ये समेट घडवून आणण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपतो आणि आपला BCom सेकंड इयरचा कॉस्ट अकाउंटचा जो सिलेबस आहे तो सिलेबससुद्धा आता या ठिकाणी पूर्ण होतो.